नुकत्याच मुलांच्या परीक्षा संपल्या आणि अभ्यास करून मी थकल्यामुळे एक शॉर्ट ब्रेक घ्यायचं ठरवलं. आम्ही नाणेघाटला जायचं ठरवलं कारण की रिव्हर्स वॉटरफॉल पाहायची खूप इच्छा होती. पुणे ते मंचर, मंचर ते जुन्नर आणि जुन्नर ते नाणेघाट असा 4 तासाचा प्रवास आम्ही केला. कुठे फिरायला जावं हा खूप मोठा प्रश्न असतो, पण पावसाळ्यात मला नाही वाटत सह्याद्री आणि वेस्टर्न घाट याच्याशिवाय सुंदर जागा दुसरी कुठली असेल या जगात. नाणेघाट हा व्यापारी मार्ग होता. कोकण आणि जुन्नर याला तो जोडत होता आणि म्हणूनच त्याचं नाव नाणेघाट होतं. आम्ही ज्या रिसॉर्टला जात होतो त्याचं नाव आहे तालिश आणि त्याला जाण्यासाठी असं धुक्यातून आम्हाला 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करावा लागला, जो की खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. तो हे रिसॉर्ट चेक इन फॉर्मॅलिटी करून आम्ही लगेचच लंच केलं. जर तुम्ही या रिसॉर्टला भेट देणार असाल तर इथला ऑल मील प्लॅन घेणंच बरोबर राहील. आम्ही हे रिसॉर्ट बुक करताना लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट असं मील प्लॅन पण सोबत घेतलेला होता. रिसॉर्टमध्ये प्रत्येक गोष्ट इको फ्रेंडली आहे. कुठल्याच निसर्गाला हार्मफुल असं काहीच इथे बनलेलं नाही आहे. लंच झाल्यानंतर छोट्याशा ब्रिजवरून आम्ही आमच्या रूमवर पोचलो. या रूमचं नाव होतं मोहा. इथे 10 to 12 कॉटेजेस आहेत, ज्याला वेगवेगळी नावं आहेत. तर पर्टिक्युलर या रूमचं नाव आहे मोहा. आराम करून हाय टीची वेळ झाली होती आणि नंतर मुलांनी मस्तपैकी गरमागरम मॅगी एन्जॉय केली. हे एक मस्त फॅमिली ट्रिप डेस्टिनेशन आहे. तर मस्ट विजिट आहे आणि पावसाळ्यात हे मस्ट विजिट आहे. तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर दृश्य मी आयुष्यात कधीच पाहिलेलं नव्हतं. इथे ओढ्यांचा पाण्याचा आवाज ॲज अ बॅकग्राऊंड म्युझिक असतो थ्रू आऊट. आम्ही जोपर्यंत तिथे राहिलो तेव्हा कंटिन्यू ओढ्याचा आणि पाण्याचा आवाज येत होता. आणि मध्ये सुद्धा असाच फॉग असतो. मुलांनी खूपच ही ट्रिप एन्जॉय केली आहे. इथे फक्त रेस्टॉरंटमध्ये नेटवर्क आहे, बाकी रूम्समध्ये बिलकुलच नेटवर्क नाही आहे इथे. त्याच्यामुळे डिजिटल डिटॉक्ससाठी पण ही प्लेस अगदी उत्तमच आहे. थोडा वेळ थांबून मस्ती करून फोटो सेशन करून झाल्यानंतर आम्ही परत रूमकडे जाण्याचा विचार केला, पण या ठिकाणावरून पायच हालत नव्हतं, एवढं हे दृश्य सुंदर होतं. मग तिथे पूर्ण आम्ही अंधार होईपर्यंत आम्ही इथेच थांबलो आणि निसर्गाचा आनंद घेतला. कपल्ससाठी पण ही जागा खूपच उत्तम आहे. तुम्ही खूपच रोमॅन्टिक वातावरणाचा आनंद घ्याल इथे येऊन. इथे एक इन्फिनिटी पूल पण आहे. पाणी इतकं थंड असल्यामुळे आम्ही याच्यात नाही गेलो, पण दृश्य खरंच खूप सुंदर होतं इथून. जर तुम्हाला मुलांना काही भेट द्यायची असेल तर त्यांच्या आठवणी व्हिडिओ आणि फोटोमध्ये कॅप्चर करून तुम्ही त्यांना देऊ शकता. ते नक्कीच आनंदी होतील. हा जोरो आहे इथला पेट डॉग. सगळ्या मेमरीज घेऊन आम्ही इथून चेकआउट केलं आणि आम्ही ज्या गोष्टीसाठी इथे आलो होतो रिव्हर्स वॉटरफॉल, त्यासाठी आम्ही जायला तयार झालो. रिव्हर्स वॉटरफॉल या रिसॉर्टपासून अंदाजे 2 किलोमीटर असेल. त्यामुळे आम्ही इथून जाण्यासाठी अराऊंड 12 o'clock इथून निघालो. मुलांची आणि जोरोची खूपच फ्रेंडशिप झाली होती. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण मी आत्तापर्यंत एकदाही कुत्र्याला हात लावलेला नाही आहे, कारण की मला डॉगचा खूप फोबिया आहे आणि माझ्या फ्रेंड्सला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती पण आहे.
इथे काशवी पडली होती. तुम्ही पाहू शकता खाली खूपच दगड आहे, रेती आहेत. तर अशा ठिकाणी येताना मुलांना तुम्ही नी कॅप्स घालणं हे मस्ट आहे. आणि मी रिग्रेट करते की हे मी घातलं का नाही तिला. हे दादा आमच्यासोबत आले होते रिव्हर्स वॉटरफॉल दाखवायला. एक स्टाफच आहेत हे रिसॉर्टचे आणि ते आपल्याला तिथे घेऊन जातात. हा वॉटरफॉल आहे जो खाली जातो ॲज अ रिव्हर्स वॉटरफॉल. तो परत वाऱ्याच्या फोर्सने तो परत आपल्यावरच ते पाणी येतं. दिसायला हे खूपच अप्रतिम दिसतं आणि तिथे थांबल्यावर असं वाटतं की खूप जोरात पाऊस आपल्या अंगावर पडतो आहे, खूप फोर्सने पाणी येतं. हा पाहताय तुम्ही जीवदान फोर्ट. इथे झिप लाईनिंग पण होते आणि इथून तो दिसतो. परत येताना तळ्यात आम्हाला अशा काही वनस्पती दिसल्या की ज्या ग्लो होत होत्या. तर माहिती नाही हे काय होतं. इथून परत यावंसंच नव्हतं वाटत. खूप जणांचे मेसेज आले होते की नेमके तुम्ही कुठे गेला होता. तर त्यासाठी मी म्हटलं एक व्लॉग बनवून सांगावं सगळ्यांना. तर या रिसॉर्टचं नाव आहे तालिश रिसॉर्ट. हे नाणेघाटमध्ये आहे. टॅरिफबद्दल तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर चौकशी करू शकता.